लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 46वा. हा धन्य महात्मा झाला. महात्मा फुले. अविद्येमुळे माणसाच्या आयुष्यात किती अनर्थ घडतो याचे सूत्र मांडणारे महात्मा फुले आधुनिक महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ कृतिशील विचारवंत होते. ते समाज परिवर्तनाच्या चळवळीचे खंदे प्रवर्तक होते. 1827 त्यांचा जन्म पुण्यात झाला. फुलेंचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण. उपजीविकेसाठी कटगुणचे गोरे पुण्याच्या मिठगंज पेठेत आले. फुलांशी निगडित व्यवसाय असल्याने ते फुले नावाने ओळखले जाऊ लागले. ज्योतिबा 9 महिन्यांचे असतानाच त्यांच्या मातोश्री चिमणाबाई देवाघरी गेल्या. सगुणाबाई क्षीरसागर या गोविंदरावांच्या मानलेल्या बहिणीने ज्योतिबांचे संगोपन केले. या माऊलीच्या परिसस्पर्शानेच ज्योतिबांच्या जगण्याला सोनेरी रूप प्राप्त झाले. तुम्ही मला नुसते जगविलेच नसून माणूस बनविले. दुसऱ्यांच्या मुलावर प्रेम कसे करावे हे मी तुमच्याकडून शिकलो, असे कृतज्ञतापूर्वक नमूद करून ज्योतिबांनी आपले निर्मिकाचा शोध हे पुस्तक सगुणाबाईंना अर्पण केले. सगुणाबाई या जॉन नावाच्या गोऱ्या मिशनऱ्याच्या मुलाचे संगोपन करायच्या. इंग्रज माणसाच्या कुटुंबात त्या इंग्रजी शिकल्या. ज्योतिबावर त्यांनी तसे संस्कार केले. ज्योतिबांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सावित्रीबाईंची निवडही सगुणाबाईंनीच केली. काही सनातनी मंडळींच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी ज्योतिबाचे शिक्षण मध्येच तोडले होते. हा शिक्षणाचा सांधा पुन्हा जोडण्याचे काम सगुणाबाईंनी केले. त्यासाठी लिजिट साहेब व गफ्फार मुन्शी यांची मध्यस्थी तिने उपयोगात आणली. सावित्रीबाईंनी पुढे मिसेस मिचेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकेचा कोर्स केला आणि स्त्री शिक्षणाच्या अलौकिक क्रांतिकार्यास प्रारंभ केला. ज्योतिबा सावित्री हे दाम्पत्य सामाजिक क्रांतीचे अग्रदूत झाले. ज्ञानापासून वंचित असलेल्या समाजाच्या आगतिकतेचे मूळ ज्योतिबांनी ओळखले होते. अज्ञानमूलक आंधळ्या धर्मश्रद्धेमुळे उदासीन व निष्क्रिय राहिलेल्या समाजमनात चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रथम शिक्षणाचे द्वार ठोठावले. शिक्षणाच्या द्वारातूनच सुधारणेचे वारे वाहू शकते आणि माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेचे जिणे लाभू शकते, हा विश्वास बहुजनांच्या मनात निर्माण करणे एवढे सोपे नव्हते. पिढ्यानपिढ्या सामाजिक बौद्धिक गुलामगिरीत मरगळून पडलेल्या समाज मनावर रूढींचा, दैववादाचा जबरदस्त पगडा होता. हा पगडा दूर करण्यासाठी ज्योतिबांनी 1848 मुलींची शाळा सुरू केली. समाजाची खरी उन्नती साधावयाची असेल तर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाला अग्रक्रम दिला पाहिजे हे जाणणारा एक द्रष्टा पुरुष ज्योतिबांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला. म्हणून तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक ज्ञानज्योती फुलू शकल्या. प्रारंभीच्या काळात ज्योतिबांच्या ज्ञानक्रांतीला त्यांच्या वडिलांकडून तीव्र विरोध झाला. अंगावरील वस्त्रानिशी फुले दाम्पत्य घराबाहेर पडले तेव्हा उस्मान शेख या मित्राने आपली गंजपेठेतील राहती जागा व संसारासाठी भांडीकुंडी देऊन मानवधर्म जपला. तात्या भिडे ह्या दयाळू व परोपकारी गृहस्थांनी आपल्या वाड्यातील जागा शाळेसाठी दिली, भाडेही माफ केले. याशिवाय फुले दाम्पत्याच्या खर्चासाठी त्यावेळी ₹101ची देणगी देऊन भिडेंनी उदार वृत्तीचे दर्शन घडविले.
सावित्रीबाईंच्या वाट्याला प्रचंड अवहेलना आल्या, पण उपेक्षितांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या माऊलीने वर्तमानपत्रातल्या जीवघेण्या यातना सहन केल्या आणि ज्योतिबांना मनोमन साथ दिली. 1852मध्ये मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरांनी शालजोडी देऊन ज्योतिबांचा सत्कार केला. तेव्हा आपल्या शाळेतल्या मुलींच्या प्रगतीचे श्रेय ज्योतिबांनी सावित्रीबाईंना दिले. वर्ण जाती व्यवस्थेने शूद्र अतिशूद्रांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली होती. त्यांच्या अस्मितेला व सामाजिक दर्जालाच इथल्या व्यवस्थेने कुंपण घातले होते. अशा कडक निर्बंध असणाऱ्या काळात ज्योतिबांनी शूद्र अतिशूद्रांच्या प्रांगणात शिक्षणाची गंगा आणलीच, शिवाय आपल्या घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. यालाच मानवतेची उपासना म्हणतात. शेतकरी हा राष्ट्राचा पोशिंदा, पण त्याची अवस्था दयनीय झालेली. त्याच्या दैन्यावस्थेला कारणीभूत असणाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून फुलेंनी शाब्दिक कोरडे ओढले. इंग्रज राजपुत्राच्या पुणे भेटीच्या वेळीस अंगावर फाटकी वस्त्रे लेवून ज्योतिबांनी भूमिपुत्राचे प्रश्न मांडले आणि गरीब जनतेला शिक्षणाची गरज असल्याचा निरोप महाराणी व्हिक्टोरिया यांना द्यायला सांगितला. देवदासी, परित्यक्ता, भटके, विमुक्त यांच्या उद्धारासाठी त्यांनी मानवमुक्तीचा लढा उभारला. मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या आर्य समाजाच्या स्वामी दयानंदांची मिरवणूक काढली. अर्थात हे सनातन्यांना रुचले नाही. याच सनातनी मंडळींनी ज्योतिबांच्या सुधारक कार्याला लगाम बसावा म्हणून धोंडीराम नामदेव कुंभार या मारेकऱ्याला ज्योतिबांच्या घरी धाडले. तुमच्यासाठी मरतो आहे, आता तुमच्या हातून मरतो, या ज्योतिबांच्या आर्त उद्गारांनी मारेकऱ्यांचे मन पालटले आणि हाच मारेकरी नंतर ज्ञानाचा वारकरी झाला. त्याने ज्योतिबांचे शिष्यत्व पत्करले. बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी महात्मा फुलेंनी लेखणी वाणीचा प्रभावी वापर केला. त्यांचे लेखन त्यांनीच स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्याला उभारी देणारे होते. इशारा, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब इत्यादी ग्रंथ लिहिले. अभंगांच्या धर्तीवर अखंड रचना केली. रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवरायांवर पोवाडा रचून त्यांच्या महान कार्याची शब्दपूजा बांधली. फुले निर्भय सत्यशोधक होते. अंधश्रद्धेच्या गडद अंधारात चाचपणाऱ्या समाजाला साक्षरतेच्या प्रकाश वाटेवर आणण्यासाठी त्यांनी तृतीय रत्न नावाचे नाटक लिहिले. विद्या हा माणसाचा तिसरा डोळा या अर्थाने ते होते. अन्न, पाणी, विद्या ही पृथ्वीवरची 3 रत्ने मानली जातात. ती सहज प्राप्त व्हावीत हा त्या सामाजिक नाटकाचा हेतू आहे. प्रस्तुत नाटकाचा लेखनकाळ 1855 असून हे नाटक त्यावेळी दक्षिणा कमिटीने नापसंत केले होते. या नाटकात फुलेंनी पुरोहितांची दांभिकता व लबाडी चव्हाट्यावर आणली आहे. नाटकातील जोशीबुवा हे जोगाई नावाच्या गरीब स्त्रीला मकर राशीच्या शनिग्रहाच्या पीडेतून मुक्त करण्यासाठी 23 ब्राह्मणांना तूप पोळ्याचे भोजन घालायला सांगतात. फुलेंच्या नाटकातील विदूषक तेथे पुढे येऊन बुवांची चलाखी स्पष्ट करतो. जोशी आणि जोगाई या दोघांची एक रास असून शनिग्रह जोगाईला पोळ्या घाल म्हणतो आणि जोशाला पोळ्या खा म्हणतो. याच नाटकाच्या शेवटी जोगाई आणि तिचा नवरा फुलेंच्या रात्रशाळेत शिक्षणासाठी जात असल्याचे दाखविले आहे. लोकप्रबोधनातून लोकोद्धार हे फुले दाम्पत्याचे अलौकिक जीवित तत्व होते. ज्योतिबांनी बहुपत्नीत्वाच्या चालीला व बालजरठ विवाहाला विरोध केला. स्त्रिया सती जातात, परंतु पुरुष कधी सती गेला आहे काय, असा सडेतोड प्रश्न विचारला. अकाली वैधव्य आलेल्या बालिकांना त्यांनी आधार दिला. आपल्या राहत्या घरात
बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. त्यावेळी पुण्याच्या भिंतीवर सनातन्यांनी कुत्सितपणे पाट्या लावल्या. कोणा विधवेचे अज्ञानपणे वाकडे पाऊल पडून ती गरोदर झाली असेल तर तिने ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या गृहात जाऊन गुप्तपणे बाळंत होऊन जावे. काशीबाई नावाच्या विधवा स्त्रीला फुले दाम्पत्याने जे प्रेम दिले ते अजोड होते. तिचे बाळंतपण सावित्रीबाईंनीच केले. मुलाचे नाव यशवंत ठेवले आणि काशीबाईंच्या यशवंतला फुले दाम्पत्याने दत्तक घेतले. वैद्यकीय शिक्षण देऊन त्याला डॉक्टर केले. मानवतेचे याहून थोर उदाहरण कोणते? माणसाला जन्माने धर्म न मिळता स्वतःच्या बुद्धीने त्याला स्वीकारता आला पाहिजे. एकाच कुटुंबात कोणी हिंदू तर कोणी मुसलमान ख्रिश्चन होईल ही फुलेंची विचारधारा होती. उभे आयुष्य बहुजनांच्या हितासाठी वेचलेल्या ज्योतिरावांचा 11 मे 1888 रोजी मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये महात्मा पदवी बहाल करून सत्कार करण्यात आला. महात्मा गांधीजींनी खरा महात्मा म्हणून ज्योतिबांचा गौरव केला. त्यांचे द्रष्टेपण व कर्तृत्व महान होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात महात्मा फुलेंना अर्धांगवायूचा झटका आला. सावित्रीबाई यशवंतवरची जबाबदारी वाढली. फुलेंनी उजव्या अंगावरून वारे गेले असल्याने डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहून पूर्ण केले. अचाट जिद्दीच्या व दिव्य दृष्टीच्या या महात्म्याची ही कृती अचंबित करणारी आहे. दलित कष्टकऱ्यांचे कैवारी असणाऱ्या फुलेंना डॉक्टर आंबेडकरांनी गुरुस्थानी मानले. महर्षी शिंदेंनी याच महात्म्याचे मानव मुक्तीचे कार्य डोळ्यांसमोर ठेवून डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. आपल्या मृत्यूनंतरही प्रेरणा देतात तेच महात्मे असतात. महात्मा फुलेंचे मोठेपण त्यांच्या शुद्ध आचारविचारात होते. मानवतेच्या प्रतिष्ठेसाठी, व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक गुलामगिरीच्या उच्चाटनासाठी अहोरात्र तळपणारा हा क्रांतिसूर्य 28 नोव्हेंबर 1890 या दिवशी मावळला. आज हाच सूर्य समताधिष्ठित समाज रचनेसाठी चैतन्याचे बळ देतो आहे. या क्रांतिसूर्याला वंदन करण्यासाठी महर्षी शिंदे यांच्या लेखणीतून शब्द झिरपले. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.